जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणाचे PYQ सीरीजचे क्वेश्चन। तर मित्रांनो, हे जे प्रकरण आहे हे प्रकरण खूप सोपं आहे। यामध्ये थोडेसे व्हेरिएशन्स असतात, जे व्हेरिएशन्स मी तुम्हाला जसे जसे प्रश्न येतील तसे तसे दाखवेल। सोबतच ज्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहे त्या एकदा समजल्या ना मित्रांनो, तर तुम्ही अवघड गणित सुद्धा सोडवू शकता। तर आज आपण असे प्रश्न निवडलेले आहे की ज्यामध्ये तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि मी तुम्हाला हे सुद्धा दाखवून देईल की तुम्ही प्रश्न सोडवताना नेमकी चूक कुठे करता। ती चूक तुम्ही का करता, कारण की तुमची ही छोटीशी कॉन्सेप्ट क्लिअर नसते। तर बघूया पहिला प्रश्न या प्रकारे आहे, 25 चे 45 शी गुणोत्तर काय। आता मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न तर खूप सोपा आहे, सरांनी का घेतला। तर मला एक तुमचं थोडंसं बेसिक फाउंडेशन तयार करायचं आहे की पुढे असं व्हायला नको की तुम्हाला हे माहितीच नाही किंवा यातली जी छोटीशी गोष्ट ती तुम्हाला माहिती नाही। तर एकदा हा प्रश्न सोडवण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतो की तुम्हाला गुणोत्तर म्हणजे काय हे माहित पाहिजे। हा जो गुणोत्तर शब्द आहे याचा अर्थ काय होतो हे माहिती पाहिजे। तर बघा, गुणोत्तर हे नेहमी कसं लिहिलं जातं, तर गुणोत्तर बघा सपोज असं लिहिलं जातं, 2/3 या फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे याला आपण काय म्हणतो, 2/3 गुणोत्तर। ठीक आहे, याला आपण असंही वाचतो 4/3, यालाही गुणोत्तर म्हणतात। तर हे गुणोत्तर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही मित्रांनो, गुणोत्तर म्हणजे एक प्रकारचा भागाकार आहे। म्हणजे कसा, या 2/3 ला ज्यावेळेस तुम्ही 2/3 लिहाल असं लिहू शकता। 4/3 ला तुम्ही कसं लिहू शकता, 4/3 ला तुम्ही 4/3 असं लिहू शकता। म्हणजे गुणोत्तर ही संकल्पना तुम्हाला हे कळायला पाहिजे की ज्या दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे त्यापैकी एक तुमचा छेद असणार आहे, एक तुमचा अंश असणार आहे। ठीक आहे, मग आता हा प्रश्न आपल्याला ज्यावेळेस सोडवायचा, त्यांनी काय म्हटले, 25 चे 45 शी गुणोत्तर काय। म्हणजे हा प्रश्न थोडक्यात त्यांनी आपल्याला असं विचारलंय, 25 ला 45 म्हणजे किती। मग आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपण ही कॉन्सेप्ट क्लिअर केली की गुणोत्तर म्हणजे भागाकार असतो। मग हे 25/45 असं लिहिलं जाईल। ठीक आहे, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, बघा इथे एक कॉन्सेप्ट क्लिअर करा। गोष्ट काय लक्षात घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही याला भागाकाराच्या फॉर्म मध्ये लिहाल त्यावेळेस याला काय करायचं, याला अशा पद्धतीने भाग द्यायचा की त्याच्यानंतर त्याला भाग जायला नको। म्हणजे कळतंय थोडक्यात, आपण तुम्हाला सपोज अशी संख्या आहे, तुम्हाला संख्या आहे 20/40 अशी संख्या आहे, बरोबर। आता हे तुमचं काय झालं, तुम्हाला 20 चे 40 अशी गुणोत्तर विचारलं, मग तुम्ही काय केलं, ह्या फॉर्म मध्ये लिहिलं, मग तुम्ही याला भाग देताय। आता सपोज तुम्ही याला जर 2चा भाग दिला तर इथे किती होईल, इथे येतील 10 आणि इथे येतील 20। मग याला तुम्ही गुणोत्तर म्हणाल का, तर याला तुम्ही गुणोत्तर म्हणणार नाही। का गुणोत्तर म्हणणार नाही, गुणोत्तर यासाठी म्हणणार नाही कारण की 10 आणि 20 याला आणखी भाग जाऊ शकतो। जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग देत देत जायचं, शेवटी तुमच्याकडे अशा संख्या उरल्या पाहिजे की त्याला तिथून पुढे भाग गेला पाहिजे नाही। जर तिथं त्याला भाग गेला नाही तर ते झालं त्याचं उत्तर। मग 10/20 हे त्याचं गुणोत्तर झालेलं नाही। मग याला आणखी काय करता येईल, कितीने भाग जाईल, याला 5ने भाग जाईल, 5 दुने 10 आणि 5 चोक 20। आता 2/4 ला गुणोत्तर म्हणणार का, नाही म्हणणार, कारण की याला सुद्धा भाग जातो आहे। आपल्याला अशी संख्या शोधायची की भाग बिलकुलच जायला नको। मग 2/4 ऐवजी परत 2चा भाग जाईल, मग ते येईल 1/2। आता तुम्ही 1/2 ला गुणोत्तर म्हणू शकता। ठीक आहे, याला 1/2 ला गुणोत्तर म्हणू शकता, याला तुम्ही 1/2 असं लिहू शकता। आता हे जे परीक्षेला आलेलं जे एक्झाम्पल आहे ना मित्रांनो, यामध्ये तुम्हाला इतकं व्हेरिएशन बघायला भेटलं नसतं, म्हणून मग मी हे नवीन एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजून सांगितलं। ठीक आहे, मग आता इथे बघा, आपण परीक्षेतल्या उदाहरणावरती येऊ। 25/45 मग तुम्ही भागाकाराच्या स्वरूपात लिहिलं। आता भाग द्या, कितीचा भाग जाईल। जर तुमच्या पर्यायामध्ये 25/45 असेल तर तुम्ही याला टिक कराल तर चुकायचं नाही, कारण की आपल्याला अशा संख्येपर्यंत भाग द्यायचा की तिथून पुढे भाग जायला नको। मग 25 ला 45 किती येईल मित्रांनो, सांगा। भाग जाईल तुमचा 5चा, 5×5 45, 5×5 आणि 5×9 45। म्हणजे हे झालं तुमचं 5/9। मग आता यालाच आपण कसं लिहू शकतो, जर 2/3 ला आपण 2/3 लिहू शकत जर असेल तर 2/3 ला आपण 2/3 पण लिहू शकतो। म्हणून 5/9 ला आपण 5/9 असं लिहू शकतो। आणि हे जे 5/9 आहे हे झालं तुमचं गुणोत्तर। मग याचा पर्याय तुम्ही याच्यामध्ये शोधा, जो की मिळेल तुम्हाला पर्याय क्रमांक डी। ओके, 5/9। अशा प्रकारे मित्रांनो आपण पहिला प्रश्न बघितला।
इथे एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली. आता यात आणखी एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे मी जी पुढच्या प्रश्नात क्लिअर करतो. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे? ठीक आहे. आणि तुमच्या समोर पर्याय आहे 2:3, 5:7, 17:21, 11:14. अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहे. मी तुम्हाला आज एक असा प्रकार दाखवतो की जे तुम्हाला ऑलरेडी असलेल्या नॉलेजवरती सोडवतील. एकदा काय करायचं, या सर्वांना अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहून घ्यायचं. मी या प्रकारे लिहितो 2/3. दुसरा आहे तुमचा 5/7. तिसरा आहे 17/21 आणि शेवटचा आहे 11/4. आता आपल्याला काय करायचंय, सर्वात लहान अपूर्णांक ह्यामध्ये शोधायचा आहे. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की वेगवेगळे पर्याय आहेत. आता आपण आणखी सगळे पर्याय एका वेळी बघण्याऐवजी एक सोपी पद्धत बघू. ठीक आहे. आता काय करायचं, ह्या सगळ्यांचा एकदा छेद बघायचा. बघा छेद किती आहे, 3 आहे, 7 आहे, 21 आहे, 4 आहे. आता याच्यावरतून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी छेद आला त्या ठिकाणी लसावी कॉन्सेप्ट येते. आणि ज्यांना लसावी कसा काढायचा माहित नसेल त्यांनी माझं लसावी हे प्रकरण नक्की बघून घ्या. लसावी प्रकरणामध्ये मी कशा प्रकारे लसावी काढायचा असतो ते पण तोंडी हे सांगितलेलं आहे. तर बघा 3, 7, 21, 4. आणि पुन्हा एकदा सांगतो, लसावी प्रकरण केल्याशिवाय पुढे जाऊच नका, त्याशिवाय पुढे जाऊन फायदाच नाही. तर 3, 7, 21, 4 यांचा लसावी किती येईल? यांचा लसावी येतो मित्रांनो 84. किती येतो? 84. मग जो लसावी येतो त्या लसावीला इथे गुणाकारात लिहा. इथे गुणिले 84, इथे गुणिले 84, इथे गुणिले 84, इथे गुणिले 84. ही पहिली स्टेप झाली लसावी. मी हे यासाठी सांगतोय की किती जरी अवघड आलं तर तुम्ही असं सोडवू शकता. आता हे सोडवा, ह्या 3 ने भाग द्या, हा 2 जशाच तसा राहील आणि 3 ने भाग दिला तर किती होईल? हे होईल 3 दुनी 6, 3 8 24, म्हणजे 2 गुणिले 28. याची किंमत आली 56. हा झाला. 7 ने भाग दिला तर इथे जाईल, हा 5 जशाच तसा राहील आणि 12चा भाग जाईल, 12 7 84, म्हणजे हे किती झाले? 12 पंचे 60. तिसरा सोडूया, 21 ने 84 ला भाग देऊ, 17 जशाच तसा राहील. आपण यामध्ये पार्टिशन करू म्हणजे गोंधळ होणार नाही. 17 जशाच तसा, 21 चौक 84, हे झाले 68. आणि शेवटचं 4 ने 84 ला भाग द्या, हा तुमचा 11 जशाच तसा राहील, इथे 21चा भाग जाईल आणि 11 गुणिले 21 मी असंच लिहितो. याला काही सोडवत बसत नाही, कारण की परीक्षेत त्यांनी मला काय विचारलेलं आहे? सर्वात लहान गुणोत्तर विचारलेलं आहे. मग आता ह्या ज्या किमती येतील यातली सर्वात लहान किंमत शोधा, ते तुमचं उत्तर असेल. बघा 11 गुणिले 21 तर खूप मोठं येईल म्हणून हे उत्तर नाही. 68 मोठं आहे, 60 मोठं आहे, 56 तुमचं लहान आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर 56 2/3चं होतं, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल 2/3. ही एक पद्धत झाली. त्याचप्रमाणे आणखी एक पद्धत अपूर्णांक प्रकरणामध्ये जसं तुम्ही करता की याचा छेद आणि त्याचा अंशाचा गुणाकार करून शोधता, ती एक पद्धत झाली. कुठल्याही पद्धतीने सोडवा. आता इथे ही इतकी मांडणी केलेली आहे, ही यासाठी केली की तुम्हाला समजावं म्हणून. ॲक्च्युली समजावण्यासाठी हे लिहावं लागतं, अदरवाईज इतकं लिहिण्याची गरज पडत नाही. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. बघा 72 रुपयाला 4/5 या प्रमाणात विभागा. आता हा प्रश्न का घेतला की तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण यातली प्रमाण ही गोष्ट एकदा प्रॉपर कळायला पाहिजे. ठीक आहे. आता 72 ला त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला 4/5 विभागायचं. मग कसं विभागणार? बघा तुम्हाला एक संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येचे 2 भाग असे करायचे की एक भाग तुमचा त्याचा 4 असला पाहिजे आणि एक भाग 5 असला पाहिजे. मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो? असा प्रश्न आला ना की मूळ 4 आणि 5 हे भाग आपण कोणत्या संख्येचे करणार आहे? तर हे आपण करणार आहोत 9 या संख्येचे. का? कारण की तुम्हाला एक पार्ट हा 4चा करायचा आहे, एक पार्ट हा 5चा करायचा आहे. मग ओरिजिनल संख्या किती असली पाहिजे? 9. 9चे तुम्ही 2 भाग करताय 4/5. मग ज्या वेळेस तुम्हाला म्हणतात ते की 72ला 4/5 प्रमाणात विभागा, थोड्या वेळासाठी हा 72चा विचार सोडून द्यायचा. मग तुम्हाला 4/5 तुम्ही कशात विभागले? कशाला विभागले तुम्ही? 9ला विभागलं. एक भाग 4 केला, एक भाग 5 केला. आता तुम्ही हे 4 आणि 5 वापरले, त्यातून 9 शोधला. आता तुम्ही ओरिजिनल प्रश्नावरती या. तुम्हाला कशाला विभागायचं आहे? 72ला विभागायचं आहे. मग असा विचार करायचा, आपले 9 म्हणजे त्यांचे 72. कळतंय? आपण 9 घेतले, आपल्या मनाने घेतले. कसे घेतले? ह्या 4 आणि 5 ची बेरीज करून. मग आता विचार कसा करायचा? आपले 9 म्हणजे परीक्षेत दिलेले 72. तर
हे 4 म्हणजे किती असतील आणि हे 5 म्हणजे किती असतील. आता हे दिसताना थोडंसं हार्ड वाटेल, पण सोडवताना खूप सोपं आहे. मला सांगा आता 9चे 72 कसे होतील. 9चे 72 होतील गुणिले 8 करून. 9 8 72. मग जर 9ला गुणिले 8 करून 72 येतात, तर 4ला गुणिले 8 करून किती येतील, ते येतील 32. आणि त्याचप्रमाणे 4ला गुणिले 8 करून 32 आला, त्याचप्रमाणे 5ला गुणिले 8 करून किती येतील, 40. म्हणजे तुमचे 72ला 4-5 विभागात प्रमाणात विभागणी अशी होईल 32ला 40. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल तुमचं पर्याय क्रमांक बी, 32ला 40. इथे ही जी कॉन्सेप्ट आहे, इथं कुठलं सूत्र नाही, कुठला फॉर्म्युला नाही, काहीच नाहीये. इथे फक्त काय केलंय, जी ओरिजिनल संख्या आहे तिचं आणि परीक्षेत दिलेली संख्या याचं कंपॅरिझन केलेलं आहे. ओके, बघूया पुढचं एक्झाम्पल. 30 सेकंदाचे 2 मिनिटाशी असणारे गुणोत्तर किती. आता हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, खूप सोपा प्रश्न आहे, पण कॉन्सेप्ट क्लिअर करणारा प्रश्न आहे. काय कॉन्सेप्ट क्लिअर होती बघा. आणि सगळ्यात अगोदर सांगतो, जे मुलं घाई करतात, ज्यांची कॉन्सेप्ट क्लिअर नसते, हा सोपा प्रश्न सुद्धा चुकतो. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, गुणोत्तर. त्यांनी काय सांगितले, 30 सेकंदाचे 2 मिनिटाशी असणारे गुणोत्तर शोधा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्हाला त्यांनी विचारलं 30 सेकंदाचे 2 मिनिटाशी असणारे गुणोत्तर, याला तुम्ही अगोदर असं लिहिलं होतं. मग तुम्ही म्हटले की सर तुम्ही गुणोत्तर असेल तर भागाकाराच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. तुम्ही भागाकाराच्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग आता काय करणार तुम्ही, सर तुम्ही पुन्हा एक गोष्ट अशी सांगितली की जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा, जे फायनल उरेल ते उत्तर असेल. मग याला भाग कितीचा जाईल, याला 2चा भाग जाईल. मग 2चा भाग गेला तर इथं वरती 15 राहतील, खाली 1 राहील. तुम्ही उत्तर काढाल 15-1. मग तुम्ही पर्यायात हे बी पर्याय शोधाल आणि याला तुम्ही टिक कराल. मित्रांनो, इथे टिक कराल तर तुम्ही चुकाल. का, कारण की मी तुम्हाला आता जी कॉन्सेप्ट सांगतो आहे गुणोत्तराबद्दलची, ती खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट असणार आहे. चेक करा बघा, हे 15-1 जे तुम्ही उत्तर काढलेलं आहे, हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. चुकीचं का, कारण की एक कॉन्सेप्ट क्लिअर अशी असली पाहिजे की गुणोत्तर आपण ज्या वेळेस घेतो त्यावेळेस ज्या दोन्ही संख्या आहे, ज्या दोन्ही क्वांटिटी आहे, त्या दोन्ही क्वांटिटी एकाच युनिटमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही मिनिटाचं आणि सेकंदाचं गुणोत्तर डायरेक्टली काढू शकत नाही. तुम्हाला दोन्ही मिनिट पाहिजे, दोन्ही सेकंद पाहिजे. ठीक आहे, तुम्ही मीटरचं आणि सेंटीमीटरचं गुणोत्तर काढू शकत नाही. तुम्हाला एकतर दोन्ही संख्या ह्या मीटरमध्ये दिलेल्या असल्या पाहिजे किंवा दोन्ही संख्या ह्या तुम्हाला सेंटीमीटर दिलेल्या असल्या पाहिजे. म्हणून इथे हा प्रश्न चुकतोय. तुम्ही काय केलं, फक्त 3 आणि 2 ह्या संख्या घेतल्या, पण तुम्ही याकडे लक्षच दिलं नाही की इथे त्यांनी सेकंद म्हटलेलं आहे आणि इथे त्यांनी मिनिट म्हटलेलं आहे. मग सेकंदाचा आणि मिनिटाचं डायरेक्टली गुणोत्तर काढायचं का, बिलकुल काढायचं नाही. आणि नीट लक्ष द्या, पर्यायामध्ये हा पर्याय पण त्यांनी दिलेला आहे. त्यांना माहिती आहे की खूप मित्र असे आहेत की ज्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही, ते डायरेक्टली काय करतील, 30/2 15 हा पटकन उत्तर आलं, 36 सेकंदात नाही 4 सेकंदात उत्तर काढला, असा कॉन्फिडन्समध्ये असतील. घरी ज्यावेळेस आन्सर की चेक करतील त्यावेळेस त्यांना कळेल की आपलं उत्तर चुकलेलं आहे. का चुकलं हे त्यांना पुन्हा कळणार नाही, कारण की त्यांची कॉन्सेप्टच क्लिअर नाही. ठीक आहे, म्हणून मग अशा वेळेस काय करायचं, 30 सेकंद तुम्हाला दिलेले आहे आणि दुसरे तुम्हाला दिलेले आहे 2 मिनिटं. मग अशा वेळे तुम्हाला मिनिटाचं सेकंदात रूपांतर करावं लागेल, मग गुणोत्तर काढावं लागेल. मग मिनिटाचं सेकंदात रूपांतर कसं होतं मित्रांनो, तर हे सेकंद जसेच्या तसे राहतील आणि हे 2 मिनिटाला 60 सेकंदांनी जर गुणलं तर तुमचे सेकंदात रूपांतर होईल. मग आता तुमच्याकडे काय आलं, 120 सेकंद. हे तुम्हाला कळलं असेल, ही छोटी कॉन्सेप्ट आहे, मिनिटाचं सेकंदात कसं करायचं. मग आता तुमचा प्रश्न कसा तयार झाला, तुमचा प्रश्न असा झाला, 30 सेकंदाचे 120 सेकंदाशी असणारे गुणोत्तर काढा. बघा, 30 सेकंदाचे 120 सेकंदाशी असणारे गुणोत्तर काढा. आता खूप सिंपल झालंय. आता कसं काढणार, 30 ला 120, 30 ला 120. मग याला कसं लिहिणार, आपण याला लिहिणार भागाकाराच्या स्वरूपात. आता भाग द्या, 0 गेला 0 गेला, 3 1 3, 3 चौक 12. म्हणजे तुमच्याकडे उरलं 1/4. यालाच आपण 1/4 असं लिहू शकतो. म्हणून हे झालं या प्रश्नाचं बरोबर उत्तर, 1/4, पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, कळालं कॉन्सेप्ट क्लिअर. काय क्लिअर केली इथं आपण, की गुणोत्तर काढण्यासाठी दोन्ही क्वांटिटी ह्या एकाच युनिटमध्ये असल्या पाहिजे, वेगवेगळ्या युनिटमध्ये नको. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती रुपये? लेटेस्टचा प्रश्न आहे. मग आता पुन्हा इथे त्यांनी काय केलंय, आता तुम्हाला शाब्दिक उदाहरणांमध्ये किमती द्यायला सुरुवात केलं. कुठल्याही प्रकारचं गणित असो मित्रांनो, एकदा काय असतं, आकडेमोड असते. एकदा आकडेमोड झाली की काय करतात ते त्यामध्ये शब्द गुंफतात आणि शब्द गुंफून शाब्दिक उदाहरण तयार होतं. आणि शाब्दिक उदाहरण असं असतं की ज्याला अंडरस्टँडिंग असते, ज्याची कॉन्सेप्ट क्लिअर असते, त्याला सोडवता येतं. तुम्हाला आकडेमोड करता येत असेल पण शब्दामध्ये ज्यावेळेस गुंतवलं जातं आणि ते कॅल्क्युलेशन ज्यावेळेस करता येत नाही त्यावेळेस तुमचं गणित हार्ड व्हायला लागतं तुम्हाला. ठीक आहे, बघूया आता. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर दिले 3:7. आता बघा, मी खुर्चीसाठी वापरतो K आणि टेबलसाठी वापरतो T. आता खुर्ची किती आहे, खुर्चीची किंमत, आता थोड्या वेळासाठी हे लक्षात घ्यायचं मित्रांनो, गुणोत्तर जे दिलेलं आहे गुणोत्तरामधल्या गोष्टी घ्यायच्या नाही. खुर्चीची किंमत 3 म्हटलेली आहे म्हणून मी म्हणतो खुर्ची माझी 3 रुपयाची आहे. टेबल किती म्हटलेला आहे, 7, माझा टेबल 7 रुपयाचा आहे. गुणोत्तरची खासियतच ही आहे मित्रांनो, हे ज्या संख्या दिलेल्या असतात ना त्या डायरेक्ट जरी घेतल्या तरी उत्तर सॉल्व्ह होतं. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की डायरेक्ट घेण्यासाठी बेरीज किंवा वजाबाकीच असली पाहिजे, वेगळं काही असायला नको. ठीक आहे, मग आता बघा, मी काय केलं, खुर्चीची किंमत 3 रुपये मानली कारण उदाहरणात दिलेली आहे. टेबलाची किंमत 7 रुपये मानली कारण उदाहरणात दिलेली आहे. आता त्यांनी मला असं म्हटलेलं आहे की टेबलाची किंमत 441 आहे. आता मी किती मानली, मी मानलेली 7 आहे. त्यांची किती आहे, त्यांची 441 आहे. मग आता इथे कंपॅरिझन कसं होईल, माझे 7 म्हणजे त्यांचे 441, कळतंय, माझे 7 म्हणजे त्यांचे 441, तर माझे 3 म्हणजे त्यांचे किती. मग आता कसं काढणार, 7 म्हणजे 441, 7चा 441 कसा होईल, तर असा होईल मित्रांनो, 441 भागिले 7 करा, 7 5 35, सॉरी 7 7 42, आपण इथे पुन्हा लिहू 441 भागिले 7, 7 7 42, 2 उरले, 7 त्रिक 21. म्हणजे 7ला जर 63 गुणलं तर तुम्हाला 441 येत आहे. तर 3ला सुद्धा 63 गुणा. ठीक आहे, आपण काय केलं, 7ला जर आपले 7 म्हणजे त्यांचे 441 आहे, मग 7चा 441 कसा झाला, गुणिले 63 करून. मग 3ला सुद्धा 63 गुणा करा, इथे 63 गुणिले 3, हे झाले 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18, 189. म्हणजे आपले 7 म्हणजे त्यांचे 441 आहे तर आपले 3 म्हणजे त्यांचे 189 असेल. आणि हेच आहे या प्रश्नाचं उत्तर, जे की आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. कळालं, इतकं सिंपल आहे. यामध्ये गुणोत्तरचं मी सांगतो खासियतच ही आहे की डायरेक्ट किमती दिलेल्या असतात, तुम्ही डायरेक्ट किमती वापरू शकता. लक्षात फक्त एक घ्यायचं की हे बेरीज वजाबाकीलाच वापरायचं, हे गुणाकार भागाकार वर्ग घन यांना वापरायचं नाही. हे कसं पुढच्या उदाहरणांमध्ये आपण बघू, तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 6, सॉरी क्वेश्चन नंबर 6. समीरने एक गाय, एक म्हैस, एक बैल एकूण 85,000 रुपयाला खरेदी केलं. गाय, म्हैस, बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4 8 5 असेल तर गायीची किंमत किती. हे इतकं सोपं एक्झाम्पल आहे ना मित्रांनो, हे दिसताना असं दिसतं, ज्यावेळेस तुम्ही वापराल त्यावेळेस खूप सोपं होईल. पुन्हा मी काय करणार, पुन्हा मी ज्या किमती दिल्या त्या डायरेक्टली वापरणार. बघा मी कशा वापरतोय, माझी गायला मी जी म्हणतो, म्हैसला M म्हणतो आणि बैलला B म्हणतो. ठीक आहे, आता बघा त्यांनी ज्या किमती दिल्या ते डायरेक्ट वापरू. मी असं समजतो, मी गाय घेतली 4 रुपयाला, मी म्हैस घेतली 8 रुपयाला आणि मी बैल घेतला 5 रुपयाला. आता मला सांगा, गाय 4 रुपयाला घेतली, म्हैस 8 रुपयाला घेतली, बैल 5 रुपयाला घेतला, सगळे मिळून मला किती पैसे लागले असतील हो? तर या सगळ्यांची बेरीज करा. सगळी माझी टोटल झाली 4 आणि 8 12, 12 आणि 5 17, मला 17 रुपये लागले. आता इथपर्यंत आलो. आता जा तुमच्या उदाहरणामध्ये, त्याला एकूण किती रुपये लागले समीरला, समीरला लागले 85,000 रुपये. मग आता इथे कंपॅरिझन कसं होईल, माझे 17 म्हणजे समीरचे 85, 1000चे 3 शून्य आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू किंवा लिहितो इथे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी लगेच अवघड करत नाही. 85,000. आता बघा मला लागले 17 रुपये पण प्रत्यक्षात लागले 85,000. मग आता कंपॅरिझन कसं झालं, माझे 17 म्हणजे समीरचे 85,000. ठीक आहे, मग आता त्यांनी काय विचारलं, तर गायीची किंमत किती, तर मला सांगा माझे 4 म्हणजे समीरचे किती असतील. कसं करणार तुम्ही,
तर या प्रकारे करा, हे 3 शून्य थोड्या वेळासाठी बाजूला लिहा. ठीक आहे, हे 3 शून्य मी इकडे बाजूला ठेवतो कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी. मग आता मला सांगा 17चे 85 कसे होतील? 17चे 85 होतील 17 85 गुणिले 5 करून. ठीक आहे, मग 17 85 होत असतील तर इथे गुणिले 5 करून होतात. तर तसंच गाईची किंमत काढण्यासाठी इथे सुद्धा 5 ने गुणावं लागेल. मग इथे किती येतील? 4 पंचे 20. आणि जे 3 शून्य आपण बाजूला ठेवले होते ते आपण इथे ऍड करू. ठीक आहे, मग ही इथं किंमत किती आली? 20,000. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20,000. गाईची किंमत त्यांनी आपल्याला विचारली होती. इतकं सिंपल आहे बघा. मी 4 8 5 त्यांनी दिलेल्याच किमती घेतल्या, टोटल पण मारली आणि फक्त एक कंपॅरिझन केलं छोटंसं, माझे 17 म्हणजे त्यांची किती. इथं हे जर तुम्हाला कळलं ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो तुमचं वैवारी टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. कारण की ते हे सगळ्या रेशोवरतीच अवलंबून आहे. माझं तर असं मत आहे की गणितामध्ये 3-4च असे टॉपिक आहे की जे एकदा केले ना की त्याच्यावरती आधारित टॉपिक हे फक्त शब्दांचा बदल आहे. माझा इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी तुम्हाला असं दाखवलेलं आहे की शेकडेवारी, तुमचं लसावी मासावी आणि अपूर्णांक हे तुमचे 3 टॉपिक आहे. हे 3 टॉपिक जर केले ना तर ह्या 3 टॉपिकमध्ये पैसे टाकले की तुमचं सरळ व्याज, चक्रवाढ व्याज होतं, नफा तोटा होतो. याच्यामध्येच आणखी टाकली की पाण्याची टाकी वगैरे नळवतात. म्हणजे हे सगळं यावरतीच अवलंबून असतं. ठीक आहे, मग आता ह्या प्रकारे आपण हे गणित सोडवलं. आता बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5 9 4 2 असेल तर C चे उत्पन्न किती? आता इथे मी सांगतो, हा प्रश्न 90% मित्रांचा चुकतो. का चुकतो? कारण की त्यांनी पाठीमागचा माझा जो प्रश्न बघितला ना त्या प्रश्नामध्ये आणि ह्या प्रश्नामध्ये एक छोटासा फरक आहे, तो त्यांनी नोटीस केलेला नसतो. आणि तो फरक नोटीस न केल्यामुळे इथे हा प्रश्न सोडवतच जाता उत्तर येत नाही. उत्तर पॉइंटमध्ये येतं, अपूर्णांकात येतं, काहीतरी वेगळंच येतं. ठीक आहे, मग आता बघा ह्या प्रश्नाची नेमका ह्या प्रश्नामध्ये बदल काय आहे आणि चुकण्याचे चान्सेस कुठे आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं, ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे आणि त्याचे गुणोत्तर किती दिले? 5 9 4 2. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकाचं लिहून घेऊ. Aचं किती आहे? 5. हा B झाला, हा C झाला, हा D झाला. Bचं किती आहे? Bचं आहे 9, Cचं आहे 4 आणि Dचं आहे 2. टोटल किती झाली मित्रांनो? 5 आणि 9 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 6 9 15 5 20. ठीक आहे, ही झाली माझी टोटल. आता खूप मित्र काय करतील, इथं जातील आणि त्यांचं सरासरी उत्पन्न 48,000 आहे. मग ते इथं लिहितील की 20 म्हणजे 48,000. ठीक आहे, ते काय म्हणतील 20 म्हणजे 48,000. पण एक शब्द इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं यांनी काय म्हटलेलं आहे? सरासरी उत्पन्न. ज्यावेळेस सरासरी टॉपिक तुम्ही बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की सरासरी आणि टोटल यांच्यात फरक असतो. यांनी आपल्याला सरासरी उत्पन्न दिले. किती लोकांचं दिलेलं आहे? 4 लोकांचं. म्हणजे एका व्यक्तीचं काहीतरी वेगळं असेल, 2 व्यक्तीचं काहीतरी असेल, पण सगळ्यांची जर ॲव्हरेज काढलं, सगळ्यांची जर सरासरी काढली तर ते उत्पन्न 48,000 इतकं असेल. मग आपल्याला टोटल म्हणजे 48,000 घेता येतील का? घेता येणार नाही. कारण की हे सरासरी उत्पन्न 48,000 हे 4 लोकांचं आहे, एका व्यक्तीचं उत्पन्न दिलेलं नाही. म्हणजे आपली टोटल ही 48,000 गुणिले 4 येईल. हे झालं तुमचं टोटल. बघा सरासरीवरतून जर टोटल काढायचे असेल तर त्यासाठी फॉर्म्युला लक्षात घ्या. टोटल काढण्यासाठी हे तुमचं ॲव्हरेज आहे सरासरी म्हणजे, आणि ॲव्हरेज गुणिले नंबर. म्हणजे जी सरासरी दिलेली आहे त्या सरासरीला किती व्यक्तींची आहे त्या संख्येने गुणलं की मग तुम्हाला टोटल मिळेल, एकूण मिळेल. ठीक आहे, आता ह्या प्रश्नामध्ये चूक काय होते? मुलं डायरेक्ट 20 म्हणजे 48,000 मानतात. जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तसं नाहीये. आपल्याला इथे एकूण काढावी लागेल. गणितामध्ये असंच असतं मित्रांनो. गणितामध्ये काय असतं, तुम्ही जे सोडवता गणित ते एक असतं आणि दुसऱ्या गणितामध्ये दुसऱ्या एका चॅप्टरचा थोडासा भाग इन्क्लूड केलेला असतो. जसं की इथं आपण असं म्हणू शकतो की हे गुणोत्तर प्रमाणचं पण उदाहरण आहे आणि सरासरीचं पण आहे. यामध्ये सरासरीची पण कॉन्सेप्ट आहे. मग आता मला सांगा त्यांचं एकूण उत्पन्न किती येईल? तर एकूण उत्पन्न येईल त्यांचं 48,000 गुणिले 4. मग आता इथे आपण कसं करणार? 48,000 गुणिले 4 मी असंच ठेवतो, 48,000 गुणिले 4. गणितामध्ये सोडवलंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे हे 48,000 गुणिले 4 केलेच पाहिजे असं काही नाही. आता मला सांगा हे 3 शून्य आपण बाजूला ठेवू. मग आपल्याकडे काय उरेल? 48 गुणिले 4.
मग आता बघा 48 गुणिले 4 किती, तर हे होतील तुमचे 48 48 समजा हे 50 असते तर 200 झाले असते, प्रत्येकातून किती कमी झाले, प्रत्येकातून तुमचे कमी झाले 2 2 2, ठीक आहे, म्हणजे हे तुमचे होतील 192. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की तर सी चे उत्पन्न किती. आता सी चे उत्पन्न बघा 20 म्हणजे तुमचे किती आले, 20 म्हणजे तुमचे 192 आले, तर 4 म्हणजे तुमचे किती. आता याला कसं सोडवणार, याला या प्रकारे सोडवायचं मित्रांनो. चला आपण इथे सोडवूया. तर बघा 20 म्हणजे 192 तर 4 म्हणजे किती. आता इथे पण मित्रांनो 20 म्हणजे 192 तर 4 म्हणजे किती. आता इथे आपल्याला 20 चा 192 हा काय पाड्यात येणारी संख्या दिसत नाही, मग इथे आपली नेहमी सोडवण्याची पद्धत अशी 4 गुणिले 192 करा आणि भागाकारामध्ये 20 घ्या, ठीक आहे. मग आता कसं सोडवणार, ह्या 4 ने 5 ला भाग द्या, 4 1 4 4 5 20, 192 भागिले तुमचं 5 आलं. आता हे कसं सोडवणार, 192 भागिले 5, 192 भागिले 5 हे होतं तुमचं 192 च्या डबल करा 384 भागिले 10 आणि हे होतं तुमचं 38.4. आता तुमचं उत्तर किती आलं, 38.4. पण आपण हे जे 3 शून्य ठेवलेले आहे बघा 38.4 आणि गुणिले हे 3 शून्य म्हणजे 1000, तर पर्यायामध्ये तुम्ही 38.4 च्या रिलेटेड बघा, हा 38400 दिसतो, म्हणून हे झालं या प्रश्नाचं उत्तर 38400, ठीक आहे. यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन इथे थोडंसं वेगळं होतं, बट मेथड तीच आहे, ठीक आहे. इथे मला तुम्हाला सरासरी ही गोष्ट प्रॉपर समजून सांगायची होती. ओके, यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल क्रमांक 8. जर 2×9 आणि 4x असेल तर x ची किंमत किती. या प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं असतं, तर ह्या प्रकारचं उदाहरण म्हणजे काहीच नसतं मित्रांनो. ह्याच्या दोन संख्या असतात ना, याला बरोबर समजायचं. गुणोत्तरामध्ये ज्यावेळेस असं लिहिलं जातं ना, याची किंमत बरोबर अशी घ्यायची. मग आता याला काय करा, सिंपल फॉर्म मध्ये घ्या. बघा 2×9 ला मी कसं लिहू शकतो, 2/9. ओके, या चिन्हाला बरोबरचं चिन्ह लिहा आणि 4/x ला 4x ला 4/x असं लिहा. आता बघा इतकं सिंपल आहे ना एक्झाम्पल, इथं बघितलं की लगेच सोडवता येणार नाही. आणि मी सांगतो ते किचकट फॉर्म्युले वापरू नका, इथं वापरा. बघा मला सांगा 2×4 कसा होईल, 2×4 होईल गुणिले 2 करून. मग जर 2×4 करण्यासाठी गुणाकारात जर 2 घ्यायचे असेल तर ह्या 9 ला सुद्धा 2 ने गुणावं लागेल, तेव्हा इथली किंमत मिळेल. मग 9 गुणिले 2 किती, 18. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर झालं तुमचं पर्याय क्रमांक बी 18. इतकं सिंपल आहे, कुठलाच फॉर्म्युला नाहीये. ते जे तुम्हाला सांगतात ना याचा याचा गुणाकार करा, त्याचा त्याचा गुणाकार करा, तसं करण्याची इथं आपल्याला गरज पडलेली नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 3 संख्यांचे गुणोत्तर 1/2/6 आहे तर त्यांचा गुणाकार 1500 आहे, तर त्या तिन्ही संख्यांची बेरीज काय. आता हे जे एक्झाम्पल आहे ना, या एक्झाम्पल मध्ये काय केलेले आहे, गुणाकार दिले. मी तुम्हाला मागच्या 2-3 प्रश्नांपासून हेच समजून सांगतोय की ज्यावेळेस गुणोत्तर प्रमाण हे टॉपिक येईल आणि बेरीज वजाबाकी असेल त्यावेळेस त्या संख्या डिरेक्टली घ्या, पण गुणाकार भागाकार वर्ग वगैरे अशा असतील तर त्या संख्या डिरेक्टली घ्यायचं नाही. त्यामध्ये एक छोटासा बदल केला जातो, तो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ठीक आहे. आता 3 संख्यांचे गुणोत्तर काय आहे, 1/2/6. आता इथे बदल काय होतोय ते बघा. इथे बदल हा होतोय की इथे त्यांचा गुणाकार दिलेला आहे, गुणाकार दिलेला आहे. म्हणून मग आपण त्या संख्या काय मांडणार, तर पहिली संख्या आपण मांडणार 1x, दुसरी संख्या 2x, तिसरी संख्या 6x, ठीक आहे. आता यांचा गुणाकार म्हटलंय त्यांनी, म्हणून इथे गुणाकार. गुणाकार किती दिलाय त्यांचा गुणाकार, 1500. याला सोडवा. आता बघा खूप मुलं इथे चूक करतात. ते काय करता, 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 6 12, 12x लिहिता. काय लिहिता, 12x, जे की चुकीचं आहे. गुणाकारामध्ये ज्यावेळेस x गुणिले x होतो ना मित्रांनो, तर x चा वर्ग होतो, त्याला आणखी एका x ने गुणलं तर x चा घन होतो. म्हणजे हे असं होईल तुमचं 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 6 12 आणि ह्या तिन्ही x चा गुणाकार तुमचा होईल x चा घन बरोबर 1500. कळालं, अशा प्रकारे सोडवता येतं. मग त्याला कसं सोडवणार, x चा घन बरोबर 1500 भागिले 12. याला सॉल्व करा. याला 3 चा भाग जातो, 3 चूक 12, 3 5 15. तुमचं उरलं 500 भागिले 4 आणि 500 भागिले 4 म्हणजे होतात 125.
भाग देऊन बघा पाहिजे तर. मग आता एक्सचा घन बरोबर 125 आला. मला सांगा 125 हा कितीचा घन आहे? 5चा. म्हणून एक्सची किंमत किती आली तुमची? 5. एक्सची किंमत आली 5. मग आता बघा तुमच्या संख्या काय होत्या? 1x 2x 6x. आता त्यांनी विचारलं तिन्ही संख्यांची बेरीज किती. आता आपण आपल्या संख्या काय घेतलेल्या होत्या? आपण आपल्या संख्या घेतल्या होत्या 1x 2x आणि 6x. करा तिघांची बेरीज. तिघांची बेरीज होईल 1 आणि 2 3, 3 आणि 6 9 आणि हा x जशास तसा. बघा इथे फरक लक्षात घ्या. इथे फरक काय आहे? ज्यावेळेस तुम्ही गुणाकार करता ना मित्रांनो, एक्सचा गुणाकार करता तर त्यावेळेस एक्स वर्ग होतो, पण बेरीज करता त्यावेळेस एक्सचा एक्सच राहतो. ही एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे जी की तुम्हाला समजायला हवी. ठीक आहे. मग आता इथे बेरीज काय आली तुमची? 9x आली. मग एक्सची किंमत किती आहे तुमची? एक्सची किंमत तुमची 5 आहे. म्हणून 9 गुणिले 5 हे झालं तुमचं 45. म्हणून या प्रश्नाचं उत्तर झालं हे 45. ओके. आणि आता यानंतर बघूया आजचं शेवटचं एक्झाम्पल. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. बघा दोन संख्या लिहितो मी, 3 आणि 4 अशा त्या संख्या मांडल्या. त्यांच्या वर्गाची बेरीज 1225 आहे. इथं तुम्हाला हे पक्क लक्षात यायला पाहिजे की ज्या वेळेस ते गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ घनमूळ असं काहीतरी देतील, त्यावेळेस त्या संख्या 3 आणि 4 डायरेक्ट मानायच्या नाही. त्यावेळेस तुम्हाला x लावावाच लागेल. ठीक आहे. x कधी नाही लावायची गरज पडत. ज्यावेळेस तुम्हाला त्या दोन संख्यांची बेरीज दिलेली असते, दोन संख्यांचा टोटल दिलेली असते, त्यावेळेस लावायची गरज पडत नाही. ठीक आहे. आता बघा दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 1225 आहे. तर त्या संख्या कोणत्या? आता मी त्या संख्या काय केलं? 3:4 लिहून घेतलं आणि x लावला. का? कारण की इथे मला त्यांच्या वर्गांची बेरीज म्हटलेलं आहे. नुसतं बेरीज म्हटलं असतं तर मी 3 आणि 4 घेतलं असतं, पण तिथं वर्गांची बेरीज म्हटलं म्हणून मी 3x 4x घेतलं. आता त्यांच्या वर्गाची बेरीज करा. मग आता ह्या दोन संख्यांची वर्गाची बेरीज करण्यासाठी 3x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग करा. 3x चा वर्ग किती झाला? 3 चा वर्ग 9 आणि x चा वर्ग 9x वर्ग. 4 चा वर्ग झाला 16, x चा वर्ग x वर्ग. करा बेरीज यांची. 9 आणि 16 हे झाले 25x वर्ग. आता त्यांच्या वर्गांची बेरीज 1225 दिलेली आहे. मग माझी बेरीज किती आली? 25x वर्ग. मग 25x वर्ग बरोबर 1225. ठीक आहे. हां, तर याला असं सोडवणार. x वर्ग बरोबर 1225 भागिले 25. आता याला भाग द्या. भाग जातो. 25 चोक्क 100. खाली उरले 22 उरले. वरचा 25 आला. 225 झाले. 25 नम 225 म्हणजे x वर्ग बरोबर 49 आला. म्हणून x बरोबर वर्गमुळात 49 आणि x ची किंमत आली तुमची 7. आता x ची किंमत तुमची 7 आली. त्यांनी आपल्याला विचारलंय त्या संख्या कोणत्या. मग आता बघा पहिली संख्या 3x मानलं, दुसरी संख्या 4x मानलं. मग x ची किंमत जर 7 असेल तर 3 गुणिले 7 ही झाली तुमची पहिली संख्या 21 आणि दुसरी संख्या 4 गुणिले 7. x ची किंमत 7 आहे म्हणून ही संख्या झाली 7 चोक 28. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं 21 ला 28. ओके. अशा प्रकारे हे गणित सुटतं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण या PYQ सिरीजचे आपण 10 महत्त्वाचे एक्झाम्पल बघितले, ज्यामध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर केला. यातले आणखी काही प्रश्न आहेत जे आपण पुढच्या पार्टमध्ये कव्हर करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.